संजय राऊतांनी नीलम गोऱ्हेंना पुलावरून सवाल केलेला आहे आणि त्यांना 4 वेळा आमदार केलं. त्यांनी मर्सिडीजच्या पावत्या द्याव्यात असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊतांना कुणी किती पैसे दिले त्याचा हिशोब माझ्याकडे आहे असं उत्तर शिरसाट यांनी दिल्याचं पाहायला मिळालं. त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी. त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय. उपसभापती केलं. त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात. का असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन हव्यात त्यांनी. ते त्यांना नाही मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत ना. त्यांना म्हणा लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळाले ते बघा ना. संजय राऊतने कुणाकुणाकडून पैसे घेतले याची यादी आमच्याकडे सुद्धा आहे. म्हणून तिकीट वाटप करताना त्यांनी जो काही गोंधळ घातलेला आहे त्या लोकांना गरज पडल्यास तर त्यांच्या समोर सुद्धा उभे करू आम्ही. दरम्यान संजय राऊत यांनी सुद्धा संमेलन अध्यक्षा उषा तांबेंना खरमरीत पत्र लिहिलंय. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला असा आरोप त्यांनी केलाय. त्यांनी काय नेमकं म्हटलेलं आहे पत्रामध्ये आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून. संमेलनाच्या चर्चा परिसंवादामध्ये 3 पाठ निमंत्रकांकडून साहित्य व्यासपीठाचा राऊतांचं आयोजकांना खरमरीत पत्र पाहायला मिळतंय. संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्य बाह्य आहेत. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलनाचं आयोजन झाल्याचं सुद्धा राऊत म्हणालेले आहेत. साहित्य महामंडळाच्या परंपरेला असं वक्तव्य शोभणार नाही असं सुद्धा संजय राऊत म्हणतात. राजकीय विरोधकांवरील आरोपांची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार का असा सवाल सुद्धा खासदार राऊतांनी उपस्थित केलाय. आयोजकांना राऊतांनी जे पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये काय आशय आहे तो आपण पाहतोय. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केलेलं आहे का असा सुद्धा खरमरीत सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. सध्याच्या साहित्य महामंडळाची राजकारणास मान्यता आहे का असे बरेचसे सवाल या पत्रामध्ये आहेत संजय राऊतांनी उपस्थित केले. साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागितली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. आयोजकांना जे पत्र लिहिलंय त्यामध्ये हा आशय आहे. महामंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का बसलेला असून महामंडळ विकलं गेल्याची चर्चा आहे.